परत एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आणि निफ्टी प्रेडिक्शन बँक निफ्टी एनालिसिस जवळपास 19/12/2023 रोजी मार्केट कसं राहील मंगळवारी, तर आपण जाणून घेऊया सुरुवातीला मार्केटची दिशा आणि दशा कशी होती। मार्केटमध्ये जवळपास सोमवारी बराच काळ मार्केटमध्ये हाय व्हॉलेटिलिटी दिसून आली। अप डाऊन या लेवलला काही प्रमाणामध्ये प्रॉफिट बुकिंग आल्याचं चित्र आपल्याला सकाळच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये तासामध्ये आपल्याला वाटलं, पण नंतर मार्केटनं बऱ्याच ठिकाणी स्टॉप लॉस सुद्धा चाटण्याचं काम निफ्टी असेल बँक निफ्टी असेल दोन्ही बाजूला केलेलं होतं। आता मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला जो मार्केटवरती आणखी आपल्याला बेरिश अजिबात व्हायचं नाही। काही प्रमाणामध्ये बँक निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग येताना दिसून जरी आलं असलं तरी निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं, आपला व्ह्यू जो आहे तो कुठे कसा ठेवायचा आहे। एकंदरीत जर बघितलं तर 21,400 ते 21,460 या 60 पॉइंट मध्ये मित्रांनो मार्केट पूर्णपणे उद्या जर या पट्ट्यामध्ये आलं तर इथं त्याचं काम हे आजच्या सारखंच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपल्याला 21,400 हा जर सपोर्ट तोडला, 21,400 हा सपोर्ट तोडल्यानंतर पीई साइडला जायचं आहे। जर एकंदरीत जर बघितलं तर मार्केटनं 21,400 जर गॅप अप ओपन झालं, फ्लायटेड ओपन झालं, 21,400च्या वर जर मार्केट असेल आलं तर तिथे 21,400 हा जर सपोर्ट तोडला तर आपल्याला काय करायचंय, पीई साइडला छोटासा स्टडी करायचा आहे। आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट जोपर्यंत हाय लेवलला आहे, अप साइडला आहे, लाईफ टाइम हायच्या झोन मध्ये आहे, तोपर्यंत पी साइडला मित्रांनो जोपर्यंत एखादी निगेटिव्ह न्यूज येत नाही किंवा ग्लोबल मार्केटमध्ये एकदम बेरिश न्यूज काय नाही, तोपर्यंत पी साइडला मोठं टार्गेट अजिबात ठेवायचं नाही। कारण सध्याला बुल जोमात आणि बियर कोमात, म्हणजेच मित्रांनो तुम्हाला सर्व काही समजलं असेल। त्यामुळे ज्यावेळेस बुल रन असतो किंवा एक लाईफ टाइम हायच्या झोन मध्ये मार्केट असतं त्यावेळेस बायर अगदी जोमात असतात। त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, या झोन मध्ये अप साइडला पी साइडला ज्यावेळेस स्टडी करायचा आहे, छोटा स्टॉप लॉस अगदी मोजक्या पॉइंटचा, निफ्टीमध्ये 10 पॉइंटचा स्टॉप लॉस, 11 पॉइंटचा स्टॉप लॉस, 11 पॉइंटचं टार्गेट जरी ठेवलं तरी चालेल, पण जास्ती बेरिश मार्केटवरती सध्या तरी आपल्याला व्हायचं नाही आहे। 21,400 हा सपोर्ट तोडल्यानंतर तुम्ही डाऊन साइडला एक 20-25 पॉइंट साठी, 15 पॉइंट साठी तुम्ही स्टडी करू शकता। मार्केट 21,375, 350, 325 पर्यंत येण्याचा प्रयत्न करू शकतो, 21,325। पण मार्केट काही कारणानं इथं आलं तर 21,300 हा परत एकदा सपोर्ट आहे। आणि हा आपल्याला जर मार्केट इथं कन्सोलिडेशन करत असेल तर प्राइस ऍक्शन बनवून या दोन्ही झोन मधून परत एकदा अपसाइडला निघण्याचा प्रयत्न करू शकतो। मार्केटच 21,300च्या घरामध्ये ओपन झालं तर काय रणनीती असेल, तर मित्रांनो 21,250 पर्यंत परत एकदा सपोर्ट आहे। सेम सिच्युएशन 21,375च्या खाली, 21,300च्या खाली 21,275, 250, 225 या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सपोर्ट आहे। आणि आपल्याला प्रत्येक सपोर्ट वरती एक संधी मिळणार आहे। तोपर्यंत मार्केट लाईफ टाइम हायच्या झोन मध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रत्येक सपोर्ट आपल्याला संधी देणार आहे। जसं की इथं करेक्शन तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये इथं जरी दिसलं, त्याच्यानंतर दुसरीच कॅन्डल, तिसरी कॅन्डल तुम्हाला काय सांगते, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जाऊन चेक करा। त्यामुळे प्रत्येक सपोर्ट आपल्याला, प्रत्येक सपोर्ट एक संधी देत आहे। त्यामुळे प्रत्येक सपोर्ट वरती एक ऑपॉर्च्युनिटी असेल। फक्त टार्गेट ग्लोबल मार्केट ज्यावेळेस काय असेल, साइडवेज असेल किंवा निगेटिव्ह असेल, नॉर्मली मार्केट असेल म्हणजे साइडवेज किंवा ग्लोबल मार्केटमध्ये जर डाऊ मध्ये 100, 150, 200 नॅस्डॅक पॉइंट मध्ये फक्त तेजी नॉर्मल असेल 100, 125, 150 पॉइंटची, त्यावेळेस आपल्याला छोटं टार्गेट सीई कॉल मध्येही ठेवायचं आहे। पण ग्लोबल मार्केट ज्यावेळेस जबरदस्त 250, 300 पॉइंट मध्ये तेजीमध्ये असेल आणि आपलं मार्केट ही नॉर्मली फ्लायटेड ओपन झालं असेल आणि ज्यावेळेस तुम्ही सपोर्ट लेवलला मार्केट येईल आपल्या, त्यावेळेस स्टडी करताना तुम्हाला टार्गेट तुमचं थोडंसं व्यवस्थित ठेवायचं आहे। म्हणजेच 20, 25, 30, 35 पॉइंटच्या हिशोबाने टार्गेट निफ्टीमध्ये तुम्ही ठेवू शकता। एकंदरीत असं टार्गेट तुम्हाला मिळताना दिसून येऊ शकतं। त्यामुळे प्रत्येक सपोर्ट झोन वरती ठेवायचं आहे लक्ष। आणि 21,500 हा जर नवीन लाईफ टाइम हाय
क्रिएट ज्या वेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला 21,500च्या वरती मार्केट ज्या वेळेस सस्टेन असेल फक्त आणि मार्केट तिथून परत एकदा रॉकेट बनण्याचा प्रयत्न करणार आणि तिथे मात्र तुम्ही ज्यावेळेस एंट्री घ्याल सी साईडला पेपर ट्रेड मध्ये त्यावेळेस फक्त एसएल तुम्हाला ट्रेल करत चालायचं आहे मार्केट अप साईडला निघताना। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, मागील तुम्ही काही सेशन मध्ये ज्यावेळेस परत एकदा रॅली येते त्यावेळेस मार्केट काय करत आहे, एसएल आपला ट्रेल जर केला तर तुम्हाला टार्गेट सुद्धा मोठं देत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि काही कारणाने जर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग जर डाऊन साईडला हळूहळू यायला सुरुवात झाली तर मार्केटमध्ये 21,300 हा तर एक सपोर्ट आहे, 21,300 21,200 परत एकदा खाली सपोर्ट आहे। पण असं नाही की तेजी संपली याचा अर्थ असं होत नाही। जर एकंदरीत बघितलं तर सांता क्लॉज रॅली परत एकदा येताना आपल्याला मार्केटमध्ये दिसून येऊ शकते आणि त्या दिवशी मित्रांनो आपल्याला एक जबरदस्त मार्केटमध्ये नवीन लाईफ टाइम हाय क्रिएट होताना दिसतील। त्यामुळे येणारे काही सेशन मात्र बाय ऑन डीप पेपर ट्रेड साठी स्टडी करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती। मित्रांनो, कोणावरतीही अवलंबून राहायची तुम्हाला गरज नाही, तुम्ही स्वतः स्टडी करू शकता। प्रत्येक 25 पॉइंट वरती तुम्हाला मार्केट सपोर्ट देत आहे आणि हा सेकंड हाफचा चार्ट न बघता तुम्ही ज्या वेळेस पहिल्या फर्स्ट हाफ मध्ये तुम्ही स्टडी करण्याचा प्रयत्न कराल, जेवढं मार्केट तुम्हाला पहिली कॅन्डल झपकन देईल त्यावेळेस तुम्हाला ते ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल। एवढंच लक्षात ठेवा की सी साईडला जाताना एसएल कडक ठेवून जाल तर तुम्हाला चांगला रिवॉर्ड रेशो मिळू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे सी साईडला जा, पी साईडला जा, पण एसएल कडक असायला पाहिजे आणि प्रत्येक सपोर्ट लेवल वरती मार्केट येताना सी साईडला स्टडी करण्याचा प्रयत्न करा। सपोर्ट वरती मार्केट आले की सी साईडला स्टडी करण्याचा प्रयत्न करा, ही विनंती। आता बँक निफ्टी काय सांगते मित्रांनो, आणखी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बँक निफ्टी मध्ये सुद्धा काही वेगळं चित्र नव्हतं, बँक निफ्टी मध्ये सुद्धा एकदम डाऊन साईडला मुवमेंट आली, जबरदस्त टार्गेट पीई वाल्यांना मिळाला असेल, पण इथून सीई साईडला 2 कॅन्डल ग्रीन तयार झाल्या आणि मित्रांनो सीई वाल्यांना टार्गेट सुद्धा मिळालं। त्यामुळे प्रत्येक डीप वरती सीई साईडला स्टडी करण्याचा प्रयत्न करा, पीई साईडला अग्रेसिव्ह न होता, ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवा। आणि जर पीई साईडला जायचं असेल तर तिथेही तुम्ही एसएल कडकच ठेवा आणि ट्रेलिंग एसएल जर तुम्हाला छोटं टार्गेट नसेल घ्यायचं, मार्केटमध्ये बाय चान्स योगायोग मुवमेंटच आली। आता ही पहिली कॅन्डल आहे, पहिल्या 5 मिनिटाची ही कॅन्डल आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे ट्रॅप केलं, परत सीई वाल्यांना हे ट्रॅप केलं, त्यामुळे ट्रेल एसएल करणं किती गरजेचं आहे। परत इथं कन्सोलिडेशन आणि इथं परत एक मुवमेंट, त्यामुळे सीई साईडला स्टडी करताना थोडंसं फर्स्ट प्रायोरिटी बँक निफ्टी असेल, निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल तुम्ही तिकडे द्यायला पाहिजे। आता एकंदरीत बघितलं तर परत एकदा लक्षात ठेवा, मुवमेंट जी आहे ती पहिल्या हाफ मध्ये आहे, सेकंड हाफ मध्ये एवढी काय मुवमेंट दिसलेली नाही। त्यामुळे थोडंसं मार्केट, ग्लोबल मार्केट खास करून साइडवेज किंवा थोडंसं नॉर्मली असताना तुम्ही सेकंड हाफ मध्ये आपल्या इकडे लक्ष द्यायचं थोडंसं बंद करायला पाहिजे। पहिल्या हाफ मध्ये ऑपॉर्च्युनिटी असेल आणि ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली तर मात्र आपण थोडंसं वेट अँड वॉच नेक्स्ट डे साठी तुम्ही करू शकता। बँक निफ्टीला मित्रांनो अप साईडला आजच्या दिवशी सुद्धा आपल्याला ज्याप्रमाणे बेरिश मार्केट दिसत असलं तरी तेवढं बेरिश काही नव्हतं। आता आपल्याला जो रेसिस्टन्स असेल तो कुठे असेल, 48,160 ही लेवल आपल्याला लक्षात ठेवायची आहे। 48,200 ला टच करून ऑलरेडी मार्केट आलेलं आहे, पण 48,160 ज्यावेळेस मार्केट क्रॉस करेल आपल्याला त्यावेळेस सीई साईडला आपल्याला स्टडी करायचं आहे, फुल्ली अग्रेसिव्ह, म्हणजे ज्यावेळेस आपण कधी व्हाल त्यावेळेस। पण तुर्तास तो खूपचा झाला, ज्यावेळेस आपल्याला आता सध्याला रेसिस्टन्स कुठं आहे 48,000, मार्केट ऑलरेडी 48,000च्या खाली आहे। 100-150 पॉईंट म्हणल्यानंतर एकच लक्षात ठेवा, जरी बँक निफ्टी मध्ये 250 पॉईंटचं आजच्या दिवशी करेक्शन असलं तरी एकच गोष्ट लक्षात ठेवा की 48,000 हा आपल्याला रेसिस्टन्स आहे। 48,044 जसं मार्केट क्रॉस करेल सीई साईडला एक प्लॅन करायचा आहे, तुम्हाला 50-60 पॉईंटचं टार्गेट इथे येताना दिसू शकतं सीई साईडला 48,044 न मार्केट न जसा क्रॉस केला तसा। पण बाय चान्स जर मार्केटच लक्षात ठेवा की 48,000च्या वरती जायलाच त्याला आलं नाही, नॉर्मली तिथून युटर्न मारेल, जर गॅप डाऊन ओपन झालं, फ्लायटेड ओपन झालं आणि मार्केट 48,000ला गेलं आणि तिथून जर त्याला अपसाईडला जाता आला नाही तर परत एकदा तो रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न करेल, थोडंसं ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल, सीई साईडला पीई साईडला दोघांनाही करेल। पण
जसा 47,950 युटर्न मारून या लेवलवरती मार्केट येईल त्यावेळेस पी साईडला जायचं आहे. 47,900 तुम्हाला टार्गेट इथं मिळताना दिसून येऊ शकतं. आता ही स्टडी जी करणार आहोत आपण या लेवलला गेल्यानंतर या लेवल पर्यंत येईल मार्केट अशा हिशोबाने आपण करणार आहोत. 47,950 ला आल्यानंतर पी साईडला गेलो 47,900 टार्गेट 22 पॉईंटचा एसएल तुम्ही ठेवू शकता आणि इथं टार्गेट 47,900 तुम्ही ठेवू शकता. आता एकंदरीत जर फुल्ली मार्केटमध्ये या सेशनमध्ये जर प्रॉफिट बुकिंग येणार असेल तर कुठे हा लो आपल्याला जवळपास लक्षात ठेवायचा आहे आणि हा लो ज्यावेळेस आपण लक्षात ठेवू तो आहे 47,640. मित्रांनो एक्झॅक्टली मार्केटनं काय केलेलं आहे इथं हा लो क्रिएट करून इथून एकदा या लेवलवरनं काय केलेलं आहे या लेवलवरनं जवळपास रिकव्हरीची आपल्याला रॅली अपसाईडला आलेली दिसलेली आहे. मार्केट ज्यावेळेस या साईडला येईल जर काही कारणास्तव इथं आलं मार्केट इथं आल्यानंतर आपल्याला सी साईडला पी साईडला दोन्ही साईडला स्टडी करण्याची संधी मार्केट दिसून येऊ शकतं. 47,640 47,600 या 40 पॉइंट मध्ये आपल्याला एक एंट्री मिळू शकते आणि ती एंट्री सी साईडलाही मिळू शकते पी साईडलाही. जर 47,640 ला आपल्याला एंट्री सी साईडला मिळाली आणि मार्केट जर इथून रिकव्हर झालं तर मित्रांनो अप साईडला 47,700 47,750 इकडे जाताना दिसू शकतं. 47,800 लाही येताना दिसू शकतं. कारण बायर इथं आल्यानंतर जागृत होणार आत्मविश्वास त्यांचा परत एकदा वाढणार. बायर कॉन्फिडन्स झाले की बायर मध्ये कॉन्फिडन्स आला की परत मार्केट काय होतं हे 5 ते 10 मिनिटात तुम्हाला माहितीही असेल मार्केट कुठून कुठं जातं ते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा 47,640 47,600 हा बाईंग झोन आहे. इथं बाय केल्यानंतर एसएल मात्र कडक ठेवायचा आहे. 47,640च्या खाली जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल 47,600 ही लेवल असेल जिथं एंट्री घ्यायचाल तिथं 22 पॉईंटचा एसएल ठेवायचा आहे आणि 22 पॉईंटचा एसएल ठेवल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा इथून अपसाईडला मात्र एक 70 80 100 125 पॉईंटचं टार्गेट आपल्याला मिळू शकतं. पण 47,600 वरच्या खाली जर मार्केट निघालं तर तिथंही आपल्याला 22 पॉईंटचा एसएल घ्यायचा आहे आणि पी साईडला पेपर ट्रेड स्टडी करायचा आहे. तिथून सुद्धा आपल्याला 47,500 इकडे मार्केट जाताना दिसून येऊ शकतं. त्यामुळे मार्केटमध्ये हाय व्हॉलिटिलिटी तर मंगळवारी फिन निफ्टीला आपल्याला दिसणार आहे. पण एक जबरदस्त रॅली मित्रांनो लाईफ टाइम हायच्या झोन मध्ये मार्केट आहे आणि ग्लोबल मार्केटमध्ये जर निगेटिव्ह संकेत नसतील तर मार्केटला अपसाईडला जबरदस्त मोमेंटम असणार आहे. आणि खास करून सेकंड हाफ मध्ये मित्रांनो जर मार्केट आपल्याला इथं मिळालं किंवा बाय चान्स 47,500 47,475 या डीप झोन मध्येही मिळालं सेकंड हाफ मध्ये खास करून तर तुम्हाला सी साईडला जायचं आहे. चांगला तुम्हाला तिकडे एक मोमेंटम बघायला मिळू शकतो आणि सी साईडला बाय ऑन डीप ही स्ट्रॅटर्जी आपल्याला वापरायची आहे. पेपर ट्रेड साठी एसएल 22 पॉईंटचा ठेवायचा आहे. 48,000चं 48,044 नंतर हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर 48,160 या लेवलवरही सांगितलेलं आहे आणि अपसाईडला मित्रांनो टार्गेट अपसाईडला रिकामे आहेत जर अपसाईडचा विचार केला तर. पण या लेवल क्रॉस करणं गरजेचं आहे. 48,000 नंतर तुम्हाला अपसाईडला जे टार्गेट येणार आहेत त्यानुसार तुम्ही हे करायचं आहे. 48,160च्या वरती ही जबरदस्त मोमेंटम मिळणार आहे. बाय चान्स मार्केट सेकंड हाफ मध्ये खालच्या झोन मध्ये असेल किंवा पहिल्या 1 तासानंतर खालच्या झोन मध्ये असेल तर मात्र तुम्हाला बाय ऑन डीप स्ट्रॅटर्जी प्रत्येक सपोर्ट वरती मिळणार आहे ती वापरावी लागेल. आता मित्रांनो निफ्टी बँक निफ्टी नंतर आपल्याला जे काही एक लक्षात ठेवायचं आहे की स्टॉक्स आता हाय लेवलला आल्यानंतर जर काही स्टॉक्स आजच्या दिवशी ट्रेंडिंग मध्ये असतील तर ते आहे जवळपास 10%च्या 9.5% आसपास एका स्टॉक्स मध्ये ते जे आलेले आहे भारत डायनेमिक्स लिमिटेड. आता ही कंपनी काय आहे याच्या लोगोवरनं आपल्याला समजतं की ही डिफेन्स कंपनी आहे, मिसाईल बनवणारी कंपनी आहे आणि जर बघितलं तर सरकारचं धोरण जर बघितलं आपण तर काय आहे आत्मनिर्भर भारत आणि त्यानुसारच जवळपास नवनवीन ऑर्डर डिफेन्स कंपन्यांना मिळताना दिसून येत आहेत आणि या स्टॉक्स मध्ये तेजी येत आहे. जर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही बाय ऑन डीप कुठे असाल स्टॉक्स मध्ये स्टडी केलेले तर तुम्ही जवळपास आणखीही थांबू शकता अशा याच्यामध्ये स्टडी केलेली असेल तर. पण हाय लेवलला कुठल्या याच्यामध्ये स्टडी करण्यापूर्वी नक्की विचार करायला पाहिजे कारण बाय ऑन डीप मध्ये आणि याच्यामध्ये हाय लेवलला हे स्टडी करण्यात
बराच फरक असतो. एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही बघू शकता जवळपास सप्टेंबर नंतर करेक्शन आलं होतं याच्यामध्ये आणि नंतर एक ब्रेकआउट येताना दिसत आहे. त्यामुळे ज्यांनी इकडे स्टडी डाऊन साईडला केलेली असते त्यांना याचा जबरदस्त फायदा होताना दिसून येऊ शकतो. तुम्ही बघू शकता कसला जबरदस्त ब्रेकआउट इकडे आलेला आहे. आणि अशा ज्यावेळेस गव्हर्नमेंट कंपन्या आपण तुम्ही बघू शकता जसं की डिफेन्स कंपन्या, त्या डिफेन्स कंपनीमध्ये चांगल्या ऑर्डर आता आणि आत्मनिर्भर भारत म्हणल्यानंतर याच्यामध्ये तेजी येणार हे साहजिक आहे. कारण डिफेन्स कंपन्या म्हणल्यानंतर आपल्याला जवळपास प्रत्येक डिफेन्स कंपनीमध्ये तेजी येताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांनी डाऊन साईडला स्टडी केलेला असेल, लॉंग टर्म साठी जे विचार करत असतात त्यांना अशा याचा खूप फायदा होत असतो. आणि लॉंग टर्मच्या हेतूने जे विचार करतात 5 वर्ष 10 वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगला असतो. त्यानंतर एक स्टॉक ट्रेंडिंग मध्ये होता, तो होता मित्रांनो प्रिन्स पाईप्स. आता प्रिन्स पाईपच्या आजच्या दिवशी जर बघितलं तर 6.5% याच्यामध्ये तेजी आलेली आहे. एकंदरीत याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं की बिझनेस स्ट्रक्चर आपल्याला काय व्हायला पाहिजे, समजून यायला पाहिजे. कंपनीचा बिझनेस ज्याला समजला तो मार्केटमध्ये टिकला. कारण काय होतं, बरेच बिगिनर्स काय करतात, इथं बघा जे चांगले अभ्यासू इन्व्हेस्टर असतात ते इथून स्टडी करताना दिसून येत असतात आणि टॉप लेवलला आल्यानंतर ते थांबतात. असं काही घाबरून न जाता, पण बिगिनर्स मात्र इथं आल्यानंतर स्टडी करतात आणि इथं करेक्शन आलं की त्यांची दरसोड व्हायला सुरुवात होते आणि नंतर मात्र त्यांनी एक्झिट झाल्यानंतर परत एकदा स्टॉक्स तेजीमध्ये येत असतात. एकंदरीत मित्रांनो बाय किंवा सेल हे कुठलंही रिकमेंडेशन नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण कुठला जर कंपनीचा बिझनेस मॉडेल चांगला असेल, बिझनेस स्ट्रक्चर तुम्हाला समजत असेल, बिझनेस जर कंपनीचा लक्षात येत असेल तर याच गोष्टीचं एकच लक्षात ठेवा, बिझनेस जर कंपनीचा समजून आला तर तुम्ही जर इन्व्हेस्टर म्हणून लॉंग टर्म साठी विचार करत असाल तर अशा छोट्या मोठ्या करेक्शनला घाबरून तुम्हाला जमणार नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टरला पेशन्स असणं, संयम असणं खूप गरजेचं आहे. आणि एकंदरीत कंपनीचा बिझनेस चांगला असल्यामुळे, बिझनेस मॉडेल चांगले असल्यामुळे असे स्टॉक्स जरी कसं असतं की करेक्शन नंतर तेजी आणि तेजीनंतर करेक्शन, कन्सोलिडेशन प्रत्येक स्टॉक्स मध्ये येत असतं. फक्त आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. नाहीतर लगेच धरसोड करणारे, घाबरणारे बिगिनर्स मात्र तुम्हाला माहिती आहे की हातानं आपलं नुकसान करून घेत असतात. त्यामुळे कंपनीचा बिझनेस ज्यांना समजून आला, कारण कुठेतरी काही ना काही कुठेतरी प्रत्येक गोष्टीला चढ उतार असतोच. म्हणजेच मार्केटला जसं वर जायचं आहे तसं थोडं खाली यायचं आहे. त्यामुळे स्टडी करताना तुम्ही अशा लेवलला करण्यापेक्षा अशा डाऊन साईडला लेवलला करेक्शन आल्यानंतर खूप केलेलं स्टडी चांगला असतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता. त्यामुळे मार्केटमध्ये या गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. एकंदरीत त्यानंतर पुढचा एक आहे जो आहे की सोलर इंडस्ट्रीज. मित्रांनो सोलर इंडस्ट्रीज मध्ये जवळपास आजच्या दिवशी जवळपास मोठी पडझड दिसून आली होती. पण त्यानंतर मात्र काय झालंय, बरेच मोठमोठे प्लेयर्स इकडे ज्यावेळेस बाईंग झालं त्यावेळेस परत एकदा याचं करेक्शन आपल्याला होताना दिसून आलं. आता एकंदरीत स्टॉक्स मध्ये न्यूजचा परिणाम तर तुम्हाला माहिती आहे की कसा होताना दिसून येत असतं. याचाच अर्थ मित्रांनो चढ उतार मार्केटमध्ये दिसून येत आहे. ट्रेंडिंग मधला स्टॉक आहे आजच्या दिवशी. म्हणजे जेवढी पडझड होताना दिसून आली तेवढंच रिकव्हरी सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये या स्टॉकची दिसून आली. एकंदरीत बिझनेस ज्याला समजून आला त्या लॉंग टर्म इन्व्हेस्टर जर तुम्ही असाल तर कंपनीचा बिझनेस मॉडेल समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा तुम्हाला स्टडीसाठी खूप फायदा होऊ शकतो. त्यानंतर दुसरा एक स्टॉक्स होता मित्रांनो, तो होता येस बँक. आता मी या स्टॉक्स बद्दल जे डिस्कस करत आहे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बिगिनर्स असाल, जुने असाल, नवखे असाल मार्केटमध्ये तर माहिती असणं गरजेचं आहे. एकंदरीत काय तर आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी जवळपास 3.5% वरती येस बँकेमध्ये तेजी आली आणि येस बँकेमध्ये तेजी आल्यानंतर ज्यावेळेस हा स्टॉक्स चर्चेत किंवा ट्रेंडिंग मध्ये येतो किंवा न्यूज मध्ये येतो त्यावेळेस बिगिनर्स काय होतात, बिगिनर्स मधला इन्व्हेस्टर जागृत होतो की नाही, आता ते लगेच पळायला सुरुवात होतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण स्टडी करायला जातो, ज्यांनी येस बँकेत इथे घुसले असतील त्यांचं काय झालं असेल हे यावरून तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. ना की एकंदरीत जर बघितलं तर ठीक आहे, 1 वर्षापूर्वी जर आपण याचा विचार केला तर तरी सुद्धा बघा इथं जाऊन जे स्टडी करत असतील त्यांना सुद्धा काय एवढं पेशन्स असेल का ते असणं शोधणं गरजेचं आहे. कारण जे वैतागून कंटाळून इथं 1 वर्षापूर्वी ज्यांनी स्टडी केला असेल त्यांनी इथं काय एक्झिट केला असेल आणि परत मात्र काय झालं असेल तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही पेनी स्टॉक्स मध्ये स्टडी करताना ज्यावेळेस डाऊन साईडला असते, माझं असंच म्हणणं आहे की सोप्या भाषेत ज्यावेळेस ट्रेंड थांबलेली आहे
त्यावेळेस ट्रेनमध्ये चढायला मजा असते, ना की पळत्या ट्रेनमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता स्टडी करताना आपण जसं की मॅक्सिमम चार्टवरती गेल्यानंतर बोललो की या लेवलला ज्यांनी स्टडी केला असेल त्यांची अवस्था काय झाली असेल. त्यामुळे इथं कुठंही डाऊन साईडला स्टडी करताना म्हणजे ज्यावेळेस डीप येतो मार्केटमध्ये त्यावेळेस संधी असते, ना की तुम्ही अप साईडला कुठेही जाऊन स्टडी करताना. आता या 1 वर्षापूर्वी जर बघितलं आपण तर याच घरामध्ये याच्या थोडासा वरती होता, इकडे बघू शकता 1 वर्षापूर्वी, आणि नंतर अख्ख्या वर्षभर इकडे तुम्ही बघू शकता असा साइडवेज कन्सोलिडेशन करेक्शन, आणि नंतर जवळपास निम्म्याला निम्मा खाली आल्यानंतर इकडे एक रिकव्हरी परत एकदा, म्हणजे 1 वर्षानंतर परत एकदा फुल. तर याच्यावरती इफेक्ट असा असतो की याचे येणारे क्वार्टरली रिझल्ट जर मजबूत असतील तर मात्र जबरदस्त आणखी इथून ही सुसाट पळू शकतो. त्यामुळे कुठल्याही स्टॉक्समध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल त्यावेळेस एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की ना की हाय लेवलला स्टडी करायची. जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल पण कंपनी फंडामेंटल मजबूत असेल तर तिथे तुम्ही कुठेही स्टडी करू शकता, जिथे तुमचा व्ह्यू हा 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी असेल. पण जर एखादा स्टॉक जर तुम्हाला पेनी स्टॉक्स असेल आणि त्याच्या टॉप लेवलला तुम्ही स्टडी करत असाल तर तिथं मात्र तुम्ही नक्की विचार करायला हवा. हात जोडून विनंती की माझं कुठलंही बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाही. माझे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पज असतात. मित्रांनो, मार्केटमध्ये कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा अभ्यास करा, रिसर्च करा, मग स्टडी करण्याचा प्रयत्न करा. कारण मार्केटमध्ये टिकायचं असेल शिकलंच पाहिजे. डोळे झाकून कुठेही कसलेही गुंतवणूक अजिबात करू नये. कारण मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे. मित्रांनो, स्वतः स्टडी करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला मात्र नक्की घ्या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.